नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आतापर्यंत ऐश्वर्याने खूप कारस्थानं केली. रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी तिने जी कारस्थानं केली त्याच्यामध्ये पुरेपूर सारंगने तिला साथ दिलेली आहे आणि तो सुद्धा ऐश्वर्या इतकाच इथे रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यामध्ये जबाबदार आहे. पण प्रेक्षकांनो, ऐश्वर्याचं कारस्थान हे आता सुमित्राच्या जीवावरती बेतलेलं असतं. तर इथे सुमित्राला इतका त्रास होतो की तिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागतं आणि तिला हॉस्पिटलला घेऊन जाणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून जानकी आहे. तर इथे जानकीने सुमित्राचा जीव वाचवलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे ऐश्वर्याने सुमित्राला चुकीच्या गोळ्या औषधं दिल्यामुळे इथे सुमित्राच्या जीवावरती बेतलेलं असतं आणि त्यानंतर तिला तशाच अवस्थेमध्ये सोडून ऐश्वर्या जाऊन आपल्या रूममध्ये बसते आणि इथे सुमित्राला खूप जास्त त्रास होतो. त्यामुळे आता जानकी इथे जीवाची बाजी लावत सुमित्राला हॉस्पिटलला घेऊन जाते आणि तिचा जीव वाचवते. तर प्रेक्षकांनो, सुमित्राच्या जीवावरती बेतलेलं आहे हे जेव्हा सारंगला कळतं आणि त्याची जाणीव जानकी सारंगला करून देते, तेव्हा इथे सारंगने लताचं बिंब फोडलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे ऐश्वर्याचं सुद्धा कारस्थान सगळ्यांना सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे आता ऐश्वर्यामुळे सुमित्राच्या जीवावरती बेततं आणि जानकी सुमित्राचा जीव वाचवते आणि त्याचबरोबर सारंग लताचं आणि ऐश्वर्याचं बिंब कशा पद्धतीने सगळ्यांसमोर फोडतो, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याने असं काही सुमित्राच्या मनामध्ये जानकीबद्दल विष पेरलंय की सुमित्रा जानकीचं तोंड बघायला सुद्धा तयार नाही. DNA रिपोर्ट आल्यानंतर इथे सुमित्राला चक्कर येते, कारण ऋषिकेश लताला आई असं म्हणतो. त्यामुळे तिला खूप जास्त त्रास होतो आणि ठरल्याप्रमाणे इथे आता सुमित्रा शुद्धीवरती आल्यानंतर जानकीला म्हणते की तू माझ्या आजूबाजूला सुद्धा येऊ नकोस, मला तुझं तोंड बघायची इच्छा नाही आहे. झालं ना तुझ्या मनासारखं, मिळाली ना तुला नवीन सासू, ऋषिकेशला आई, मग आता तू माझ्या आजूबाजूला येऊ नको. आणि ठरल्याप्रमाणे हे घर सोडून मी जाणार आहे. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी दोघेही जण सुमित्राला थांबवण्यासाठी तिच्या विनवण्या करतात, तिच्या हातापाया पडतात आणि म्हणतात की तू कुठेही जाऊ नकोस. ऋषिकेश म्हणतो की लताई आल्यामुळे तुझं महत्त्व कमी होणार नाही आई, अगं तू मला लहानाचं मोठं केलेस. तेव्हा इथे तो म्हणतो की तू जाऊ नकोस, तुला माझी शपथ आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते ठीक आहे, मी कुठेही जाणार नाही, पण तुझ्या बायकोला सांग की मला आवाज द्यायचा नाही, माझ्यासमोरसुद्धा यायचं नाही आणि तिच्या हातचं मला काही खायचं प्यायचं नाही आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तुझी जशी इच्छा आहे ना, सगळं काही तुझ्या मनासारखं होईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लता खूपच जास्त खुश असते, कारण ऐश्वर्या तिला म्हणते की आई, तू अशा पद्धतीने अभिनय केला आहेस ना, म्हणजे त्या सुमित्राला तर चक्करच आली. तू बघितलंस ना, माझ्या सासूबाईंना चक्कर आली. तिला खरंच वाटलं की तूच आता पार्वती आहेस म्हणून आणि आपल्याला हे नाटक असंच पुढे चालू ठेवायचं आहे. आई, तू माझी मदत करशील ना या घरामध्ये तुझ्या लेकीचं स्थान बळकट करण्यासाठी? तेव्हा पार्वती म्हणते का नाही करणार, इतक्या वर्षानंतर मला माझं बाळ मिळाले, मी तुझं स्थान बळकट करण्यासाठी वाटेल ते करू शकते. तर इथे प्रेक्षकांनो बघा कशा पद्धतीने सारंग आता जानकीकडे बघतोय. जेव्हा सुमित्रा जानकीला म्हणते की तू कशाला आमच्या मध्ये मध्ये बोलतेस ग, प्रत्येक वेळेला मोठ्या माणसांमध्ये बोललंच पाहिजे का, आणि तुझ्या मनासारखं होईपर्यंत इथे हट्ट करणं बंद कर आता, जे तुला हवंय तसंच या घरामध्ये होणार नाही. तेव्हा जानकी म्हणते ठीक आहे आई, तुम्हाला वाटत असेल तर मी मध्ये बोलणार नाही, तुमच्याजवळसुद्धा बोलणार नाही, पण प्लीज तुम्ही घर सोडून जाऊ नका, मी हात जोडते तुमच्यासमोर. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या आपल्या नाटकाला सुरुवात करते. ऐश्वर्या म्हणते आई कशात तुम्ही, आणि ती म्हणते की हे बघा, मी तुमच्यासाठी अंगारा आणलाय. इथे आता मंदिरामध्ये गेले होते, 100 प्रदक्षिणा घातल्या, तुमच्यासाठी दोरासुद्धा घेऊन आले, तुम्हाला आता लवकर बरं वाटेल. आणि ती इथे तिच्या कपाळाला अंगारा आणि हातामध्ये दोरा बांधते आणि म्हणत असते की मी मंदिरामध्ये गेले होते, तुम्हाला बरं वाटावं ना म्हणून प्रार्थना करण्यासाठी. तर हे सगळं ऐश्वर्याने तुळशीमधून आणलेलं असतं.
जानकी जेव्हा तुळशीची पूजा करत असते तेव्हा तिथे अगरबत्ती लावत असते. अगरबत्तीची तिथे आता जी काही पावडर पडलेली असते, जी राखाडी पडलेली असते, तीच उचलून तिने अंगारा म्हणून आणलेली असते आणि तिथे तिने आता तुळशीजवळ एक दोरा बांधलेला असतो. तो दोरासुद्धा ऐश्वर्या तिथूनच घेऊन येते. तेव्हा सुमित्राला वाटतं की माझी ऐश्वर्या सून किती चांगली आहे. ती म्हणते, ऐश्वर्या किती चांगली आहेस गं तू, मी तुला ओळखायलाच चुकले. जिला आतापर्यंत सोनं समजत होते ती तर पित्तळ निघाली आणि जिला पित्तळ समजत होते ती असली सोनं निघालं. तेव्हा यापुढे आता मला जे हवं नको ते सगळं तू बघायचं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आई मी असताना तुम्हाला कुणाचीच गरज नाही आहे, मी आहे ना, मी तुमची व्यवस्थित काळजी घेईन. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जानकीला खूप त्रास होतो. जानकी आपल्या रूममध्ये येते तेव्हा ऋषिकेश येतो आणि म्हणतो, जानकी काय झालं, का रडतेस, का स्वतःला त्रास करून घेतेस. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश खरंच मी इतकी वाईट आहे का, सांगा ना तुम्ही, मी खरंच खूप वाईट आहे. मी या घरामध्ये आल्यापासून फक्त सगळ्यांचं वाईटच केलं आहे का. मी आईंना कधीच सासूबाई समजले नाही, नेहमी त्यांना आईचा दर्जा दिला, कारण मला आश्रमामध्ये आई मिळाली नाही ना. इथे मला माझं कुटुंब भेटलं आणि मी हक्काने अधिकाराने सगळ्यांचं सगळं प्रेमानेच केलं ना, मग तरीसुद्धा कुठे कमी पडले मी. म्हणून आई माझ्याबरोबर अशा वागतायत. मान्य आहे की माझं काही चुकलं असेल, पण त्यासाठी मी त्यांची माफी मागते ना. मग माझं जे काही चुकलं असेल ते आईंनी मला समजावून का नाही सांगितलं. ऐश्वर्याने लाख चुका केल्या पण आईंनी त्या पोटात घेतल्या आणि माझ्याकडून जरा तरी चूक झाली तरीसुद्धा मला सिद्ध करण्यासाठी, मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी नेहमी पुरावेच का द्यावे लागतात. माझ्यावरती कुणीही विश्वास का ठेवत नाही. मग 10 वर्षांमध्ये मी काय कमावलं ऋषिकेश, असं ती आता ऋषिकेशला प्रश्न विचारते. आणि ती म्हणते की ठीक आहे, आईना जर नसेल माझ्याशी बोलायचं तर नको बोलू दे, पण मी सुद्धा स्वतःला निर्दोष सिद्ध करणार, कारण मी काहीसुद्धा केलेलं नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्या सुमित्राच्या पुढे मागे करत असते. तेव्हा सुमित्राने सांगितलेलं असतं की ऐश्वर्या माझ्यासाठी आहे ना, तू जरा पेज करून आण. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, पेज, आता ही पेज कशाची करतात, हे लोक पण ना काहीतरी चांगलं चुंगलं खायचं म्हणजे मी बाहेरून ऑर्डर तरी केलं असतं, आता पेज कशी बनवू मी. तेव्हा ऐश्वर्याने इथे आता तांदळाचं पीठ डायरेक्ट इथे भांड्यामध्ये टाकलेलं असतं, त्याच्यावरती वरून पाणी टाकलेलं असतं, राई जिरे असेच टाकून ठेवलेले असतात आणि तिने ते ढवळून आता पेज म्हणून ती सुमित्राला देणार असते. तेव्हा सारंग म्हणतो की पेज अशी नसते ऐश्वर्या. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, द्या मग तुमच्या आईला जे काही द्यायचं आहे ते द्या. जर आता पेज प्यायची असेल ना तर हीच नेऊन द्या, नाहीतर तुम्हाला काय करायचं आहे ते करा जा, मला नका सांगू तुम्ही, मला हे स्वयंपाक वगैरे करता येणार नाही आहे, कळलं ना. तर इथे ऐश्वर्या हे सगळं जानकी आणि सुमित्रा या दोघींना एकमेकांपासून तोडण्यासाठी करत असते. तिला सुमित्राची इथे अजिबात काळजी वाटत नसते. तेव्हा जानकीला कळतं की सुमित्राला पेज हवे. तेव्हा जानकी किचनमध्ये येते आणि स्वतः आता पेज बनवते आणि ती पेज घेऊन आता सुमित्राच्या रूममध्ये जाणार असते. तेवढ्यातच तिथे ऐश्वर्या येते आणि म्हणते, काय गे जानकी, आईने काय सांगितले तुझ्या लक्षात नाही आहे का, तू त्यांच्या आजूबाजूला जायचं नाही, त्यांना तुझं हे तोंडसुद्धा बघायचं नाही आहे. माझं कुटुंब, माझं कुटुंब, माझं गोकुळ आत्तापर्यंत करत होतीस ना, कोण विश्वास ठेवते गं तुझ्या ह्या गोकुळामध्ये. 10 वर्ष तू या घरामध्ये आहेस आणि मला येऊन अजून 1 वर्षसुद्धा झालेला नाही आहे, पण तरीसुद्धा सगळेजणं माझ्यावरती विश्वास ठेवतात, कारण सत्याची दुनिया नाही आहे ही, इथे आहे ना हे कलियुग आहे, कलियुग, असं आता ऐश्वर्या म्हणत असते. हे ऐश्वर्या तुला पुरून उरणार आहे जानकी, हे ऐश्वर्या नेहमी तुझ्या 1 पाऊल पुढेच असणार आहे, ही गोष्ट तू लक्षात ठेव. आणि प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्या जानकीच्या हातातून ते पेजचं भांडं आता खेचून घेते आणि सुमित्राला द्यायला जाते. तेव्हा इथे जानकीला रात्रीची झोप लागत नाही. तिच्यावरती आता ज्या पद्धतीने सुमित्रा रागवलेली असते आणि ऐश्वर्या तिला बोललेली असते की तुझं हे गोकुळ मी उद्ध्वस्त करून टाकणार, तेव्हा इथे जानकी खूप रडत असते. तेव्हा ऋषिकेश तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, पण जानकीला मनामध्ये माहिती असतं काही ना काहीतरी गडबड नक्की आहे, ही बाई पार्वती आई नाही आहे, DNA रिपोर्टमध्ये नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे असं तिला आता वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता लताबाई म्हणत असतात, ऐश्वर्या पुढे आता काय करायचं आपण, आता मी पार्वती आहे हे तर सिद्ध झालं. तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते की आई आता आपल्याला जानकी आणि ऋषिकेश या दोघांना एकमेकांपासून तोडायचं आहे, तिचा सपोर्ट सिस्टीम सगळा आपण काढून घ्यायचा.
तुला असं आता नाटक करायचं आहे की ऋषिकेश जानकीजवळ भांडला पाहिजे, तुझ्यासाठी त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला पाहिजे. आणि प्रेक्षकांनो तेच होतं. इथे आता पार्वती म्हणजे लता मुद्दामून नाटक करत असते. ती म्हणत असते, अगं जानकी, जरा मला चहा देतेस का गं? तेव्हा जानकी तिच्यासाठी चहा आणून देते. तेव्हा इथे लता तो चहा स्वतःहूनच आता खाली सांडते आणि म्हणत असते, बघतोयस ना ऋषिकेश, तुझ्या बायकोला चहा द्यायला काय सांगितला तर तिने आणून माझ्या हातामध्ये न देता तो चहा माझ्या पुढ्यामध्ये आणून फेकला. आता मी काय हा चहा आता लादीवरून पुसून प्यायचा आहे की काय? तेव्हा इथे ऋषिकेशला ते खरंच वाटतं. तेव्हा त्याची आई रडत रडत आता बरीच नाटकं करत असते. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, जानकी, तुला जर माझ्या आईची कामं करायची नसतील तर नको करू, पण तिचा असा अपमान केलेला मी सहन करणार नाही आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या आता सगळ्याची मजाक घेत असते. पण प्रेक्षकांनो शेवटीला खोट्याचं हे खोटं होतं ते मात्र नक्की. इथे ऐश्वर्या सुमित्राला आता बाहेरचं जेवण ऑर्डर करून देते आणि म्हणते की मी माझ्या हाताने बनवले. ते बाहेरचं जेवण खाल्ल्यानंतर तिला आता चुकीच्या औषधं गोळ्या देते. औषधं गोळ्यासुद्धा बरोबर देत नाही, चुकीची औषधं देते आणि ती जाऊन आपल्या रूममध्ये आता शांतपणे झोपते. तेव्हा हॉस्पिटलमध्ये सुमित्राला आता घेऊन जायची जबाबदारी कुणाची? तर जानकी जाते. जानकी आता आपल्या रूमच्या बाहेर आलेली असते. तेव्हा इथे सुमित्रा ऐश्वर्या ऐश्वर्या असं जोरात ओरडत असते. दुपारची वेळ असते, नानासुद्धा इथे घरामध्ये नसतात. ऐश्वर्याने आता रूमची कडी लावून ती आरामात झोपलेली असते. तेव्हा इथे आता जानकी म्हणते, आई काय होतंय तुम्हाला? तेव्हा सुमित्रा म्हणते, तू का आलीस इथे? तू जा बरं इथून. जानकी म्हणते, आई मी जाईन हो, पण आधी तुम्हाला बरं वाटत नाही आहे ना? सांगा ना काय झालं आहे तुम्हाला? तुमची तब्येत ठीक नाही आहे का? थांबा मी डॉक्टरांना बोलवते. तेव्हा तिला इतका त्रास होत असतो. तेव्हा ती म्हणते, नाही नको, मी ॲम्ब्युलन्स बोलावते, मी तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जाते. तेव्हा जानकी ॲम्ब्युलन्सला फोन करते आणि लवकरात लवकर आशीर्वाद बंगल्याजवळ ॲम्ब्युलन्सला बोलावते आणि ती विचारते, आई तुम्ही काय खाल्लं होतं? तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, काही नाही, ऐश्वर्याने गोळ्या दिल्या त्या घेतल्या होत्या, पण मला त्रास होतोय. तेव्हा इथे जानकी ॲम्ब्युलन्स आल्यानंतर लगेचच सुमित्राला इथे ॲम्ब्युलन्समध्ये टाकायला सांगते आणि हॉस्पिटलला ॲम्ब्युलन्स पळवते. आणि इमर्जन्सीमध्ये इथे आता ऐश्वर्याला काहीही माहिती नसतं की सुमित्राला डॉक्टरकडे नेलेलं आहे. योग्य वेळेवरती जानकी सुमित्राला डॉक्टरकडे घेऊन जाते. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की काळजी करू नका, त्यांना आम्ही आता बरं केलं आहे, त्यांच्या पोटामध्ये गोळ्यांचं रिॲक्शन झालं होतं, तुम्ही कुठल्या गोळ्या दिल्यात? तेव्हा जानकीने तिच्या सगळ्या गोळ्या आणलेल्या असतात. तेव्हा इथे कुठल्या कुठल्या गोळ्या दिल्या असं विचारल्यानंतर जानकी म्हणते, मला माहिती नाही, ऐश्वर्याने दिल्या होत्या. तेव्हा डॉक्टर म्हणतात की गोळ्यांचा ओव्हरडोस झाला असेल, नाहीतर इथे गोळ्यांमध्ये काहीतरी बदलाव नक्की आहे, त्याच्यामुळेच त्यांना गोळ्यांमुळे हा त्रास झाला, त्यांच्या जीवावरती बेतलं. ओव्हरडोस हा कधी पण चुकीचा आहे, तुम्हाला माहिती नाही का? एखादी गोळी कमी झालेली चालेल, पण जास्त होता कामा नये. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सुमित्राचा जीव वाचलेला असतो, डॉक्टरांनी तिला वाचवलेलं असतं, पण इथे आता ऐश्वर्याच्या हरगळजीपणामुळे तिच्या जीवावरती बेतलेलं असतं. तेव्हा इथे जानकी येते आणि म्हणत असते, काय सारंग भाऊजी, ऐश्वर्या कुठे आहे? झोपली असेल ना आरामात, तिला माहिती पण नसेल की तिच्यामुळे काय झालं आहे ते. आता ती माझ्यावरती नावसुद्धा घेऊ शकत नाही की मी आईंना चुकीच्या गोळ्या दिल्या, कारण आता आईंची सध्या काळजी तीच घेते ना. मी तर आईंच्या आजूबाजूला जात नाही, शब्द दिलाय ना मी तसा. सारंग भाऊजी काय मिळते हो तुम्हाला आणि ऐश्वर्याला हे सगळं करून? सांगा ना. म्हणजे हे घर ऐश्वर्याचं नाहीच आहे, हे घर तुमचं आहे सारंग भाऊजी. आणि तुमचं हे गोकुळ ती उद्ध्वस्त करते आणि तुम्ही तिला साथ देताय. म्हणजे आता तुम्हीसुद्धा असा विचार करायला लागलाय का की मी या घरावरती हक्क गाजवते, हे सगळं माझं आहे म्हणून मी हे माझ्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न करते? तुम्हाला चांगलंच माहिती आहे मी या घरासाठी काय काय केलं आहे ते. मी फक्त या घराला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, मी कधीच कुणावरती हक्क गाजवलेला नाही आहे. तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करता, आईंना जे करायचं आहे ते आई करतात. मी फक्त तुमच्या सगळ्यांची काळजी घेत आली आहे ना, तुम्हाला काय हवं नको ते बघत आली आहे. बाकी मी काय केले हो तुमच्यावरती एवढा अन्याय, म्हणून तुम्हाला माझा इतका राग येतो? ऐश्वर्या इथे आल्यापासून आपल्या घरामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि मी तिला फक्त थांबवण्याचा प्रयत्न करते, कारण आपलं कुटुंब तुटू नये म्हणून. पण सारंग भाऊजी, तुम्ही ऐश्वर्याच्या बोलण्यात इतके आलात की तुम्हालासुद्धा मी चुकीची वाटायला लागले. सांगा ना, असं काय मी चुकीचं केलं आहे ज्याच्यामुळे तुम्हाला इतका राग आला आहे माझा? सांगा, मला तरी कळू दे की माझं काय चुकलं आहे ते.
तेव्हा इथे ऐश्वर्याने आता आईंच्या जीवाची काळजी नाही केली. तिला मला घरामधून बाहेर काढायचं आहे. का माहिती आहे? कारण घर मला टिकून ठेवायचं आहे आणि तिला उद्ध्वस्त करायचं आहे. म्हणून ती आधी मला या घरातून बाहेर काढते, जेणेकरून तिला सहजरित्या हे घर उद्ध्वस्त करता येईल. तुम्हाला कळत नाही आहे ती. तुम्हाला तिने इथे आता प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलेलं आहे आणि ती तुमच्या प्रेमाचा गैरफायदा घेते आणि तो तुम्ही घेऊ देताय. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या ही आता आईंच्या जीवावरती उठली आहे आणि तुम्ही ते सगळा तमाशा बघताय. तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही आहे का सारंग भाऊजी? तुम्हाला आईच्या जीवाची काळजी नाही आहे? तेव्हा इथे जानकी म्हणत असते की तुम्हीसुद्धा मला घरातून बाहेर काढण्यासाठी आता इतके प्रयत्न करताय की तुम्हाला आता आईच्या जीवाची सुद्धा पर्वा राहिलेली नाही आहे. तेव्हा सारंग म्हणतो, नाही वहिनी, असं नाही आहे. तेव्हा जानकी म्हणते, नाही असंच आहे. म्हणजे आईंना काही होऊ दे, फक्त मला या घरातून बाहेर काढलं पाहिजे. बरोबर ना? ऐश्वर्याचं हेच म्हणणं आहे ना? तेव्हा इथे ऐश्वर्याच्या चुकीमुळे आईने तिला चुकीच्या गोळ्या दिल्या आणि आता जर आईंच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर तुम्हाला काय मिळालं असतं हो? कुणी विचारलं असतं? ती ऐश्वर्या आहे ना, ती तुम्हाला कधीच लाथ मारून निघून जाईल. कळलं का तुम्हाला? तिचं तिचं प्रेम आहे तुमच्यावरती. काय केलं काय तिने असं? तुमच्यावरती प्रेम आहे असं कळलं आहे तुम्हाला? अहो, नाटके करते ती नाटकं. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करायला निघाले. ओवीला त्रास दिला, आपल्या नानांना त्रास दिला, आईंना त्रास दिला, मला ऋषिकेशला त्रास दिला आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही तिची साथ दिलीत. म्हणजे ऐश्वर्या तुम्हाला आता इतकी महत्त्वाची आहे की तुम्हाला तुमचं कुटुंब अजिबात महत्त्वाचं वाटत नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता जानकीने चांगलेच डोळे उघडलेले असतात. जानकी म्हणते, ठीक आहे, मी एक काम करते, मी हे घर सोडून आहे ना निघून जाते. मग मी हे घर सोडून निघाल्यानंतर ऋषिकेश आणि ओवी हे दोघेसुद्धा माझ्याबरोबर येतील, मला खात्री आहे. आणि जर ती बाई जी आली आहे पार्वती, ती जर ऋषिकेशची आई असेल तर तीसुद्धा आमच्याबरोबर येईल. बरोबर ना? तिलासुद्धा घेऊन जाऊ. नाना आले तर नानांनासुद्धा घेऊन जाऊ. आणि जर आता ऐश्वर्या आईंच्या जीवावरती उठले हे आईंना कळलं तर मग आईसुद्धा आमच्याबरोबर येतील. माझ्याजवळ त्या रागवल्यात ना, मग त्या ऋषिकेश बरोबर येतील. मग तुम्ही काय कराल? ऐश्वर्या आणि तुम्ही दोघेजणं राहाल का? मग ऐश्वर्या कुणाबरोबर काड्या करेल, कुणाला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, सांगा ना? मग ती राहील का तुमच्याबरोबर? आम्हाला त्रास देण्यासाठी तिला तुमच्या मदतीची गरज आहे, म्हणून ती तुमच्याबरोबर निदान थोडंसं नीट तरी वागते. नाहीतर ती तुम्हाला कधी सोडून निघून जाईल. सारंग भाऊजी, आता तरी डोळे उघडा, स्वतःच्या आईवरती प्रेम करा. आई आहे ना, म्हणून तुम्हाला इज्जत तरी आहे, नाहीतर कुणी विचारणार नाही. तेव्हा इथे आता सारंग म्हणतो की वहिनी, तू बरोबर बोलतेस. मी खरं सांगतोय तुला, ती बाई आहे ना, ती आपली पार्वती आई नाही आहे, ती दादाची आई नाही आहे आणि हे सगळं कारस्थान ऐश्वर्याचंच आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते, हो ना, चला मग माझ्याबरोबर. तेव्हा इथे सुमित्राला डिस्चार्ज दिला जातो, कारण तिची तब्येत आता ठीक असते. सुमित्राला घरी आणल्यानंतर जानकी म्हणते, सारंग भाऊजी, जे खरं आहे ना ते आता सांगायची गरज आहे. तेव्हा सारंग आता इथे लताचं बिंब फोडतो. तेव्हा इथे लताला कोण घेऊन आलं होतं? तर सारंग म्हणतो की ऐश्वर्या घेऊन आली होती. तेव्हा इथे जानकी म्हणते, बघितलं तुम्ही सगळ्यांनी? आई, तुम्ही माझ्यावरती रागवला होतात ना? ऐश्वर्या, बघितलंस का? आता इथे सारंग भाऊजीने स्वतः सांगितलं आहे की तू इथे लताबाईंना घेऊन आली होतीस आणि त्यामुळे आमचं घर उद्ध्वस्त करण्याचा तू प्रयत्न केलास आणि हे सगळं त्या डायरीमुळे केलंस ना तू? हो ना सारंग भाऊजी? तर इथे सारंगने आता आपल्या आईच्या जीवासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी इथे ऐश्वर्याचं आणि लताचं कारस्थान सगळ्यांना सांगितलेलं असतं.